प्रणाम योगीराज परशुरामजी. प्रणाम नारदा प्रणाम. आज नारदाची स्वारी हिमालयात कशी काय? अहो खरं तर हाच प्रश्न मी आपल्याला विचारणार होतो. आपण इथे या हिमालयात कसे आणि चाललायत कुणीकडे? बरेच दिवसात त्या महादेवाचं दर्शन नाही, म्हणलं जाऊन त्या महादेवाचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा, म्हणून इथवर आलो. नारायण नारायण. म्हणजे काय नारदा? अहो आता ते शक्य नाही. महादेवाचं दर्शन शक्य नाही? पण का? अहो शंभू महादेव आत पार्वती देवींच्या महालात आहेत आणि महालाबाहेर प्रवेशद्वारी आत निरर्थक आणि निरहेतुक व्यक्तीला प्रवेश मिळू नये म्हणून एका द्वारपालाची नेमणूक करण्यात आलेली आहे. संपूर्ण क्षत्रियांचा विनाश करणाऱ्या या बलशाली परशुरामाला तो क्षुद्र द्वारपाल काय टक्कर देणार? परशुरामजी, अहो त्याचे पराक्रम लहानपणापासून बघतो. लहानपणापासूनच त्यांनी भल्या भल्यांची जिरवलेली आहे. अहो अगदी मी म्हणणाऱ्या राक्षसांना त्यांनी लोळवलेलं आहे. अहो इतकंच काय, पण भगवान श्री. थांबा. आता कधी एकदा त्या द्वारपालाला भेटतोय असं मला झालंय. आमच्या शुभेच्छा आपल्या बरोबर आहेतच. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची गरज नाहीये या बलशाली परशुरामाला. नारायण नारायण. नारायण नारायण. या दोघांच्या युद्धात पृथ्वीचा विनाश ओढवू नये म्हणजे झालं. नारायण नारायण. माफ करा, आपण आज जाऊ शकत नाही. हेच वाटतं ते विचित्र ध्यान. मी भगवान शंकर आणि माता पार्वतीला भेटायला आलोय आणि जर तू मला भेटण्यास प्रतिबंध केलास तर माझ्या परशूच्या एका प्रहारात तुझं हे गजमुख शेकडो योजने दूर उडवून लावीन. अरे तू मला आणि माझ्यातल्या असीम शक्तीला ओळखलेलं नाहीयेस. हे पहा, तुम्ही कोणीही असाल, देव असाल अथवा दानव असाल, पण मी माझ्या कर्तव्यात तसूभरही फरक करणार नाही. असं म्हणजे तू मला आज जाऊ देणार नाहीस? नाही. ठीक आहे, मग हो युद्धाला सज्ज. ठीक आहे. नारायण. हे शिवशंभो शंकरा, अहो जागे व्हा. पृथ्वीवर विनाश ओढवण्याआधीच जागे व्हा. शंकरा महादेवा, अहो जागे व्हा, जागे व्हा. नारदा, असं झालं तरी काय? परशुराम आणि गणपती यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालंय. काहीतरी आघाडीत होण्याआधीच जागे व्हा आणि चला. काय? परशुराम आणि गणपती यांच्यात युद्ध सुरू झालंय? हे नाथ महादेवा, आपण काय वाटेल ते करा आणि आत्ताच्या आत्ता हे युद्ध थांबवा, अन्यथा
अन्यथा तो पराक्रमी पुरुषोत्तम माझ्या गणेशाला नाही नाथ नाही नाथ नाथ आपण चलावं. माझा दंत सुटला तरी चालेल तर हो युद्धाला तयार. ठीक आहे, आता तुला शिरच्छेदच करतो. परशुराम महादेवा, अहो तुमच्या दर्शनासाठी मी येत असताना मला दरवाजावर अडवलं यांनी. अगं बाई, माझ्या गणेशाला काय झालं? माते माते युद्धात असं व्हायचंच. आपण चिंता करू नये, मी क्षेम आहे. माते म्हणजे हा हा आमचा पुत्र गणेश. महापराक्रमी येतो. अहो तुम्ही आत्ता आलात म्हणून माझा जीव वाचला. अहो पण तुमच्या युद्धात माझ्या गणेशाचा दंत मात्र. माते, मला क्षमा कर, माझ्या हातून चूक झाली. परशुराम, चूक तू केलीस, गणेशाची क्षमा तूच माग. देवा गणेशा, माझ्या हातनं चूक झालीये, मला क्षमा करावी. परशुरामा, तुमच्याशी आमचं वैर ते काय? माता पित्यांचं संरक्षण करणं कुठल्याही पुत्राचं परम कर्तव्य असतं आणि आम्ही आमचं कर्तव्यच बजावत होतो. देवा गणेशा, तुमचा हा आदर्श जर लोकांनी पाळला तर ते सुखी होतील. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा आणि मला आशीर्वाद द्या. तथास्तु.